देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्या नशिबात काही चमत्कार घडणार आहेत. ते स्वीकार करण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार आहेस तर हो म्हणून स्वीकार कर. ती सुरुवात झाली आहे. ते बदल घडत आहे जे तुला हवे आहेत. होय, पिढ्यानपिढ्यांची गरिबी नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. पुढे चालत राहा, कारण देव तुझ्या कल्पनेच्या पुढे तुला देणार आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात सर्वात महत्त्वाचा क्षण आला आहे, ज्यासाठी तू इतके प्रयत्न केले आहेस. तू जे काही पाहिले आहेस ते आता तुझ्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. जे काही जीवनात पाहिलेले त्रास आहेत, कलह आहेत आणि वेदना आहेत, त्या सर्व काही संपून टाकणारे आशीर्वाद तुला देण्यात येत आहे. आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार हो, कारण देव तुझी प्रत्येक बाजू राखतो, तुला पुढे नेतो आणि तुला त्या उंच शिखरावर बसवतो, जिथून तुझ्यासाठी फक्त आनंद आणि आनंद ओसंडून वाहत असेल. माझी कृपा पात्र जो कोणी माझा प्रिय बाळ आहे, तो या क्षणाला हा संदेश ऐकत आहे. त्याच्या जीवनावर मी नवीन प्रकाश देतो, त्याला उंचावतो, त्याच्या इच्छित त्याच्यापर्यंत पोहोचवतो. जसे चमत्कार आकर्षित होतात, घडतात, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे. स्वतःला उच्चतम दर्जावर पहा, कारण आता तुझा दर्जा उच्चतम होत आहे. कायमस्वरूपी तुमच्याकडे काहीतरी येत आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे, आनंद देणारा आहे. ते कुणीही तुमच्यापासून हेरून घेऊ शकत नाही किंवा ते तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. ते तुम्हाला हवं असलेलं आहे. समर्थ नाव घेऊन म्हण की हे देवा, मला ते सर्व काही प्रेम हवं आहे. मला ती आपुलकी, तो आनंद हवा आहे. खरंच तुला ते सर्व मिळणार आहे. तुझे केलेले परिश्रम विफल होणार नाहीत, तर सकारात्मक बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहेत. तू ज्यांची वाट पाहतोस ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची सकारात्मक दिशा आता बदलल्या जात आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही ते सहाय्यता, आशीर्वाद आणि चमत्कार आकर्षित करत आहात जे तुम्हाला देवाकडून प्राप्त होत आहेत. अनेक समस्या सुटू लागतील, तुम्हाला मार्ग दिसू लागतील. हा प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या यशाचे दरवाजे उघडणे होय. प्रारब्ध भोग कधीकधी कठीण वाटू शकतात, पण ते निरंतर भोगावेच लागतात असे नाही. कारण तुम्ही केलेले नामजप, तुम्ही केलेली प्रार्थना देवापर्यंत ज्या क्षणाला पोहोचते, त्या क्षणापासूनच तुमचे ते सर्व काही कर्म संपून जाऊ लागते. तुमच्या शरीरात त्या तीव्र वेदना असतात, त्या संपू लागतात, कारण देव तुम्हाला उच्च स्तर प्राप्त करून देतो. तुमच्या वेदना संपवतो, तुमच्या आव्हानांना संपवतो आणि तुमच्या प्रार्थनेला स्वीकार करतो. जे काही तुम्ही सहन करू शकता त्याच्या पलीकडे देव तुम्हाला काहीही त्रासदायक देऊ शकत नाही, कारण ते तुमच्या कर्माचे, मागील कर्माचे फळ असते. होय, कधीकधी तुम्ही खूप काही संकेतही ऐकता, पाहून दुर्लक्षही करता, पण आज मी तुम्हाला पुन्हा जागृत करण्यासाठी इथे उपस्थित आहे. पुढील 3 दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तुमच्या नशिबात परिवर्तन घडवणारे आहे, तुम्हाला स्थिरता प्रदान करणारे आहे. तुझ्या घरच्या ईशान्य दिशेला तुम्ही देवघर ठेवले आहे, तिथे नाम जप करायला बसा. तुम्ही नाम जप पूर्ण कराल तितक्या वेळेतच तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडणार आहेत. तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ईशान्य दिशा ही ईशतत्वाची दिशा आहे, त्यामुळे जर तुम्ही देव्हारा तिथे ठेवू शकत नसाल तर फक्त काही काळ नामस्मरण करण्यासाठी ती जागा निवडली तरी चालेल. तुम्ही तिथे तुमच्या देवाचे नामस्मरण करता तेव्हा तुमचे ईशतत्व अधिक जागृत होते आणि तुम्हाला त्याचे सकारात्मक परिवर्तन मिळू लागते. तुमच्या जीवनात ती प्रगती होण्याचे संकेत मिळू लागतात. होय, पुढील येणारे 3 दिवस तुमच्यासाठी
सकारात्मक आहेत. कुणाला साडेसाती असेल, कुणाला त्रास असतील, कुणाला वेदना असतील, त्या संपवण्याचे कार्य देव करतो. देवावर विश्वास ठेवा. बाळा, ज्या गोष्टींची तुला इच्छा अपेक्षा आहे त्या सर्वसाधारण गोष्टी तर तुला दिल्या जातील. पण तुझ्या साधनेद्वारे, तुझ्या नामजपाद्वारे आणि तुझ्या केलेल्या प्रार्थनेद्वारे तुझे आरोग्य उत्तम राहील. तू जे काही मागत आहेस त्याची शक्यता वाढवल्या जात आहे. तू माझा लाडका आहेस, म्हणूनच तुझ्या सर्व काही गोष्टींची मी काळजी घेतो. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणारच आहे. तू जी काही प्रार्थना करतोस तिथेच तुझी अपेक्षा करतोस. होय बाळा, लवकरच तुझ्यासाठी मी ते सर्व काही सुख तुझ्या ओंजळीत देणार आहे. तुझा आनंद, तुझे प्रेम जीवन, तुमचे सुसंवाद आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीचे प्रेम तुमच्या जवळ असेल. मी कृपाळू दृष्टीने तुम्हाला उंचावतो आणि तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो. तुम्ही केलेले संकल्प तुम्ही पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले आहेत तेव्हा मी तुम्हाला यशाच्या दिशेने भरून नेतो, आशीर्वाद देतो. माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्यासाठी ते सर्व काही करू इच्छितो जे तुला हवे आहे. आज मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जन्मोजन्मीचे ते वाईट कर्म नष्ट होऊन तुझे सुखाचे दिवस येतील, तुझे सुखाचे क्षण येतील. समृद्धीचे मार्ग तुला दिसू लागतील. वेळोवेळी देवावर तू श्रद्धा आणि विश्वास दाखवला आहे. तुझी समृद्धी आता पुढे टिकत राहील. कोणीही ती अस्थिर करू शकणार नाही. तू जे काही सक्रिय करू पाहत आहे ते सर्व काही सक्रिय होईल. तुझे मार्ग उघडू लागतील. श्री स्वामी समर्थ हा नाम जप करत राहा. तुला जाणवेल की तुझ्यात एक नवीन ऊर्जा स्थिर होत आहे. तू ज्या आव्हानांना कालपर्यंत घाबरत होतास ती आव्हाने सहज तुझ्या बाजूला होतील आणि तू पुढे जाऊ शकशील. सर्व काही माझ्या चरणावर स्थिर करून टाक आणि मोकळा हो, कारण मी तुला अस्थिरतेतून स्थिरतेकडे नेऊ इच्छितो. तुझ्या कमतरता तुझ्या हृदयात आहेत, तुझ्या जीवनात नाहीत. त्या सर्व पुसून टाकण्यासाठी माझे आशीर्वाद, सकारात्मक वचन, सकारात्मक बोल आज तू ऐकत आहेस ते सर्व काही हृदयात, मनात स्थिर कर आणि तुझी वेळ येत आहे ती सुखाची, आनंदाच्या क्षणांची. बाळा, सकारात्मकतेचा संकल्प कर, विश्वासाने प्रतिज्ञा कर, तर तुला ती प्रत्येक संधी प्राप्त होईल. यशाचे दरवाजे उघडल्या जात आहेत. आता तू एकटा नाहीस, तर तुझा देव, तुझी स्वामी आई तुझ्यासोबत आहे. नेहमी सकारात्मक विचार कर आणि आनंदी हो, कारण तुझे संकल्प पूर्ण केल्या जातील. कारण मी सदैव तुला आशीर्वादाने भरतो, तुझ्यासाठी प्रेरणादायी संदेश पाठवतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी नवीन बदल स्वीकारण्यासारखे आहे. आज जो कोणी माझा प्रिय भक्त हे मनापासून ऐकत असेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील. त्याच्या जीवनातून ते सर्व काही नकारात्मक दूर जाईल आणि त्याला आनंदाची प्राप्ती होईल. सुख संपत्ती वाढू लागेल. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमच्या मनातील सर्व काही क्लेश दूर करत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, तुमचे प्रेम जीवन आनंदी हो. तुमच्या सर्व काही स्वप्नांना पूर्ततेत स्वामी तुम्हाला मदत करो आणि स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन सुख समृद्धीने आनंदाने परिपूर्ण हो. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी